सक्षम आहोत, दोघेही सक्षम आहोत आणि आमचा झिरोळ आमच्यापेक्षा सक्षम आहे. तो सगळीकडे हात ठेवतो पण आता पण नाही आहे आणि सगळ्या ठिकाणी सगळ्याला आपल्याला असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटतं की आपलाच आहे हा माल. त्यामुळे आपण त्या सगळं बोलून जातो. तिकडे जायला वाटतं काय ना आपला माणूस हे केल्या झिरोळ म्हणजे काय साधा माणूस नाही. आज आपला धैर्य आहे पण ठीक आहे, अवलिया माणूस आहे आणि सामान्य लोकांसाठी विचार झटत असतो. चांगली गोष्ट आहे, लोकांनी साथ दिली आणि त्यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळाली. नाशिकचं काम अधिकाधिक जास्त कसं उभं राहील आणि काळजी करू का, नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे येणार आहे. आमच्या सर्वांची तीच इच्छा आहे. मी शिंदे साहेबांशी पण बोललोय, दादांशी पण बोललोय, मुख्यमंत्र्यांशी पण उद्या परवा बोलणार आहे की आमच्या जिल्ह्याला पालकमंत्रीपद द्या. आम्ही इकडे तिकडे उभे आम्हाला फिरायला लावू नका तुम्ही. कारण कसं आहे, शेवटी जिल्ह्यामध्ये असलं की आपल्याला बोलता येतं. इतर बाहेरचा पालकमंत्री हा आपल्याला चालणार नाही आणि चालला तर काय आपल्याला डेव्हलपमेंट विकास साधता येणार. आपला जिल्हा इथं फार मोठा आहे, 15 आमदारांचा जिल्हा आहे. आपण मालेगाव मधून हा जर जिल्हा संपवायला गेला तर कमीत कमी 5-6 तास लागतात जायला, म्हणजे 1 दिवस बोलतो आपण जिल्हा क्रॉस करायला. महाराष्ट्रामध्ये जे मोठे जिल्हे आहेत त्यापैकी नगर आहे, नाशिक आहे, बाकी थोडे जिल्हे छोटे छोटे आहेत, 5-6 विधानसभा मतदारसंघ जिल्हे. त्यामुळे तिकडे काय फार एवढा व्याप नाहीये पण आपल्याकडे कामाचाही व्याप आहे आणि मोठं लांब लचक असल्यामुळे आता ठीक आहे. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पुढे गेलो, जिल्हा बँकेमध्ये पुढे गेलो, त्यामुळे शेतकऱ्यांचा परिचय आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपल्या भागातले जिल्हा परिषद सदस्य सारखे निवडून येणारे, वेगवेगळे निवडून येणारे हेही आपल्या संपर्कात आहे. त्यामुळे खूप दिवसाचं मी NSY युवक काँग्रेस या संघटनेतून काम केलं असल्यामुळे माझी पण खूप लोकांची रॅपो आहे, संबंध आहे, नेटवर्क आहे आणि मी ते यासाठी जपलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.